एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा विजय असो, स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा विजय असो, स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है। माध्यमिक शिक्षक सोसायटीची 2025 जी निवडणूक लागलेली आहे, या निवडणुकी संदर्भात आज उमेदवार सगळीकडे जाहीर झालेले आहेत। विड्रॉलच्या दिवशी 23 तारखेला ज्यावेळेस असं लक्षात आलं की 2020च्या निवडणुकीमध्ये पुरोगामी सहकार मंडळाचे 17 संचालक निवडून आलेले होते आणि विरोधी मंडळाचे 4 संचालक निवडून आलेले होते। 4 संचालक निवडून आलेले असतानाही आता परत त्यातील 3 संचालक उमेदवारी करत आहेत आणि पुरोगामी सहकार मंडळामधील 17 संचालक जे निवडून आले त्यातील फक्त एकच संचालक परत निवडणूक लढवतोय। 16 संचालकांना उमेदवारी नाकारलेली आहे। ह्या उमेदवारी कशासाठी नाकारल्या तर नवीन संचालक त्या ठिकाणी घेऊन यायचे, त्यांना कारभार कळेपर्यंत 5 वर्ष निघून जातील आणि आपल्यालाच परत कारभार करता येईल, यासाठीच अशा प्रकारची निवड या ठिकाणी केलेली आहे। पुरोगामी सहकार मंडळातील जे आता उमेदवार मी पाहिलेत, अगदी पाथडीतील असतील किंवा शेवगाव सगळीकडचे जे उमेदवार आहेत, हे पुरोगामी सहकार मंडळातील उमेदवारच नाहीत, हे ऐनवेळेस आयात केलेले उमेदवार आहेत। आपण एखादा निवृत्त झालेला संचालक शिक्षकाचा सुद्धा शाळेमध्ये सन्मान करतो, पण कचरे सरांनी जो सन्मान केलेला आहे 16 संचालकांचा, तो अत्यंत अपमानजनक आहे, घृणास्पद आहे आणि त्यामुळे आता हा कचरेशाही माध्यमिक शिक्षक सोसायटीतून गेलीच पाहिजे। यासाठी आता संपूर्ण संचालक मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने पुरोगामी या ठिकाणी आलेला आहे आणि ज्या मंडळामध्ये स्वाभिमान लिहिलेला आहे त्या स्वाभिमानासाठी आता सर्व संचालक मंडळ जवळजवळ तिकडे गेलेला आहे। मी कल्याण खंडेराव ठोंबरे, काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालय मांडवे आणि माध्यमिक शिक्षक सोसायटीचा माजी संचालक 2015-20 15 ते 20 या कालावधीमध्ये होतो। भाऊसाहेब कचरेंची मला सावली म्हणून ओळखायचे। अतिशय 10 वर्ष मी मंडळाचं एकनिष्ठेने काम केलं, सगळ्या गोष्टीचं हे केले, सगळ्या कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात कुठेही जाऊन मी माझं अस्तित्व दाखवलं होतं। पण नगर तालुक्यातून कायम विरोधी मतदान होतं आणि त्याच्यामुळं फक्त तूच एकटा निवडून येशील, बाकी पॅनल पडल, या एका चांगल्या हेतूने माझी उमेदवारी रद्द केलेली आहे, कॅन्सल केलेली आहे। आणि अशी सवय आहे की जर एखादा कार्यकर्ता लवकर गेला तर मी त्याला उमेदवारी देणार होतो, म्हणून मी 2 वाजेपर्यंत फोनची वाट पाहिली की मला उमेदवारी आहे का नाही, आणि मग मला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाही। उमेदवारी जरी नाही मिळाली तरी मी नाराज नव्हतो, पण या ठिकाणी कार्यकर्त्याला जी वागणूक आहे की माझ्याशी 3 दिवस झाले तर अजून एक फोन सुद्धा नाही, हे लक्षात घ्या। आणि या एकाच भावनेनं, माझा तर कुठलाही विचार नव्हता, मी तर घरी जाऊन शांत बसणार होतो, पण काय म्हणजे किरकोळ कार्यकर्ता आहे म्हणून माझी उमेदवारी या ठिकाणी त्यांनी रद्द केलेली आहे। वाईट वाटलं, 10 वर्ष 15 वर्ष ज्या माणसाबरोबर सावलीसारखं राहिलंय, पण आता कुठंतरी थांबायला पाहिजे। सेवानिवृत्त आपण झालेला आहात, का तुम्ही अट्टहास करतात हे समजत नाही आम्हाला। आणि ही सगळी मंडळी आता आहेत, यांच्या बरोबर मी काम करणार आहे। मला काही उमेदवारीची आशा नाहीये, कारण आता उमेदवारीचं संपलेलं आहे, पण कोणत्याही अपेक्षा न ठेवता आमच्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मानपमान जिवंत राहण्यासाठी मी या स्वाभिमानी परिवर्तन मंडळामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जेवढं काही मी काय छोटा कार्यकर्ता आहे, पण छोटा कार्यकर्ता जरी असेल तरी जेवढं काही काम करता येईल या मंडळासाठी ते मी करीन। जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या या 2023-25च्या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे हे ज्यावेळेस संपूर्ण सभासदांना समजलं, त्यावेळी सतत 3रा पॅनल लंगडा का होईना किंवा 10-15 अपक्ष उभं राहतात। यावेळी सगळ्यांना लक्षात आल्यानंतर अतिशय नेक टू नेक फाईट या ठिकाणी झालेली आहे। 32 जागेसाठी फक्त 33 उमेदवार राहिलेले आहेत। याचाच अर्थ या निवडणुकीत जे अपक्ष राहत होते त्या नाही मान्य झालेले परिवर्तन अटळ आहे आणि यालाच अनुसरून आमच्याकडे, आमच्या परिवर्तन मंडळाकडे कोणत्याही अपेक्षा न ठेवता आदरणीय संचालक
विद्यमान संचालक सोनवणे सर, विद्यमान संचालक आणि माजी डायरेक्टर आदरणीय मिसाळ सर, आदरणीय व्हाईस चेअरमन, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर काळे सर, आमचे मित्र आणि अतिशय संयमी आणि ज्याला म्हणतात ना अक्षरशः पांडुरंगाची वीट असं म्हणलं तरी हरकत नाही, हे आमचे ठोंबरे सर, कल्याण ठोंबरे सर यांनी, आदरणीय दैपळे सर, त्या मंडळाचे पाथर्डीचे अध्यक्ष आहेत, ते कार्यकारिणी सदस्य आहेत. हे सगळी मंडळी या ठिकाणी कोणतीही अपेक्षा न ठेवता तुम्हाला सांगतो की या ठिकाणी आलेली आहे, आमच्या मंडळामध्ये प्रवेश केली. मी या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि आणखीनही काही जणांबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे, तेही मंडळी मग ती पारनेरचे असतील, कर्जतचे असतील, संगमनेर मध्ये असतील, ही मंडळी हे म्हणजे पुरोगामीचे आधारस्तंभ ज्याला म्हणूया ते सगळे इकडे आलेलं आहे. तो डॉलरा पूर्णपणे निवडणूक आपल्या विड्रॉल ज्या दिवशी होता, माघार त्या दिवशी तो कोसळलेला आहे. आणि सरांनी सांगितलं, शिंदे सरांनी, की 800 ते 1000 मतांनी, 800 ते 1000 मतांनी हे जे परिवर्तन, स्वाभिमानी परिवर्तन मंडळ आहे, हे निश्चितपणे या नव्या सहकाऱ्यांच्या आगमनामुळे याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. 800 ते 1000 मतांनी विजय याच्यावर शिक्कामोर्तब या 5 जणांच्या आगमनाने झालेलं आहे. त्यांचं मी मंडळाच्या वतीनं, आमच्या स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो, आभार मानतो. नमस्कार. या ठिकाणी स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या वतीनं हे जे आज आमचे मित्र मिसाळ सर असतील, त्याचप्रमाणे सोनवणे सर असतील, त्याचप्रमाणे आमचे काळे सर असतील, त्याचप्रमाणे आमचे थोरे सर असतील, तसेच पुरोगामी मंडळाचे अतिशय जवळचे कार्यकर्ते सूर्यबाजी दैफळे, त्याचप्रमाणे माजी संचालक आमचे कल्याणजी ठोंबरे सर, या सर्वांनी जो प्रवेश केला आहे, मी त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या मंडळामध्ये आदरणीय लांडे सर या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की मंडळामध्ये आल्यानंतर त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक आम्ही देऊ, संपूर्ण सन्मानाची वागणूक देऊ. आणि यानंतर एवढं सांगतो की तिकडे जो एका अधिकारशाहीचा कारभार चालू आहे तशाप्रमाणे आमच्याकडे नाहीये. सन्मानाची वागणूक, मान सन्मान करण्याची आमची जी प्रथा आहे, सगळे संघटनेचे माणसं आहेत, राजेंद्र लांडे असतील, कोतकर सर असतील, हिंगे सर असतील, बाबाजी बोडके सर असतील, ही शिक्षक संघटनेत काम करणारी माणसं आहेत. आणि ज्या वेळेस स्वाभिमानी परिवर्तन मंडळ सत्तेवर येईल तर आम्ही व्याज दर अजिबात वाढवणार नाही, उलट जर कमी करता आला जळगावच्या धर्तीवर तर निश्चित 50 पैशाने आम्ही कमी करू शकतो. आणि ठेवीवरचा व्याजदर सुद्धा आमचा मानच राहील की कशाप्रमाणे वाढवता येईल तो वाढवू. पण ही जी मंडळी आमच्याकडे आली त्यांचा मनापासून, अंतःकरणपूर्वक मी मनापासून सन्मान करतो. आणि हे आल्यामुळं निश्चित 1000 ते 800 ते 1000 मतांनी पॅनल आमचा निवडून येईल अशा प्रकारची ग्वाही देतो. या ठिकाणी थांबतो. गेला कल्याण